नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर रात्री बघा कुठून मधमाशा आलेल्या काय माहिती आणि पूर्ण गॅलरी माझी भरली होती मधमाशांनी। तर बघा सकाळी आंघोळ झाली, केस वगैरे विंचरून घेतली आणि बघा काल ना पूर्ण दिवस मला वेळच नाही भेटला केस विंचरण्यासाठी, त्याच्यामुळे आज म्हणलं आधी आंघोळ झाल्या केस विंचरून घ्यावी। इकडे झालेली स्वीटूची वगैरे आंघोळ झालेली, विहानची पण झालेली, दोघांनाही कपडे घातले आणि दोघांनाही तयार केलं कारण त्याच्यानंतर ते पूजेला बसणार होते। त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रस्तं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणाधिं कुरु उच्चारणं वदिनं तदनंतरं। विहानला ना अथर्वशीर्ष ना पूर्ण बोलता येतं, पण सध्या सुट्टी पडलेली आहे आणि तो काय पप्पासोबत पूजेसाठी बसत नाही। तर असो सगळं काय आटोपलं आंघोळ वगैरे आणि मी गेली कालचे पापड खाली सुकवण्यासाठी, कारण एक ऊन देणं गरजेचंच आहे, त्याला कडक झाली पाहिजेत पापड। आणि स्वीटू इकडे ना पप्पाला बाय करते बघा। तर मागच्या वर्षी काय झालेलं, मी पापड केले आणि पावसाळा खूपच लवकर चालू झालेला, त्यामुळे माझे पापड काही लवकर सुकली नव्हती आणि ती ना थोडीशी ओलसर होती आणि त्याच्यामुळे जरा बुरशी चढल्यासारखं झालेलं त्याला, म्हणून यावर्षी म्हणलं त्याला कडक ऊन द्यायलाच पाहिजे। तर मग इकडे बघा मी पापड वगैरे सुकवले खाली आणि वरती आल्यानंतर आता लागले मी स्वयंपाकाला। तर आज बघा मी बनवणार आहे ना वांगं बनवणार आहे, वांग्याची भरली वांगी असतात ना ती रश्श्यामध्ये भाजी बनवणार आहे, रस्सा वांगा भाजी अशी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी ना मी खोबरं थोडंसं घेतलंय आणि ते भाजून घेणार आहे आणि इकडं अद्रक लसूण कोथिंबीर नेहमीप्रमाणे माझ्या ना खलबत्त्यामध्ये ना कुटून घेणार आहे। त्याच्यानंतर बघा इकडं लगेच गॅस खाली आहे, तोपर्यंत ना भात पण लावून घेते, म्हणजे ना मुलांनी जर जेवायला मागितलं तर मला लगेचच देता येईल। आणि ही जी तांदूळ आहेत ना ते मी भिजत टाकलेली आहेत पापडासाठी, कारण मग अजून मला तांदळाचे पापड बनवायचे माझे बाकी आहेत। तर आज त्याचं पाणी वगैरे चेंज करून घेते, रोज पाणी चेंज करून घ्यायचं, 3 दिवस भिजत ठेवायची आणि नंतर सुकवून दळून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग पापड लाटायला घ्यायची। तर असो इकडे बघा हातासरशी जी भांडी पडलेली आहेत ना ती पण मी घासून घेतली। आता खोबरं पण थंड झालेलं आहे तर ते मिक्सरला बारीक वाटून घेते आणि त्याच्यामध्ये ना आपलं जे हे अद्रक लसूण वगैरे कोथिंबीर आहे ते मिक्स केलं आणि माझ्याकडून थोडं स्किप झालं, ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट, अद्रक लसूण कोथिंबीर आणि हे जे खोबरं आहे ते, कांदा लसूण मसाला आणि आपलं लाल तिखट एवढं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे ना मी वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेते। वांगे पण मी आधीच कट करून ठेवली होती, ते पण माझ्याकडून स्किप झालं रेकॉर्ड करताना। असो तर बघा मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये मी वाटलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे ओतून घेतलं, कारण तो मसाला ना लागलेला भांड्याला तो वेस्ट नको जायला म्हणून। इकडे ना माझ्याकडे जी हंडी आहे ना ती हंडी मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात ना मी आता ही वांगी टाकून घेते। वांगी तेलात टाकल्यानंतर ना मस्त अशी खालीवर करून घ्यायची, म्हणजे सगळीकडून त्याला ना तेल लागलं पाहिजे, म्हणजे गरमीनं ते शिजतील। तर असो त्याच्यानंतर वरती ना पाणी ठेवायचं प्लेटमध्ये, म्हणजे खालच्या वाफेनं पाणी गरम होईल आणि खालच्या आणि वरच्या म्हणजे जे हीट असते ना त्याच्यामुळं वांगं ना दोन्हीकडून शिजलं जाईल। ॲक्च्युली झालं आहे काय माहिती आहे का, मी ना घरघंटीवरून ज्वारीचं पीठ आणलेलं आहे दळून आणि ते ना अजिबात भाकरी त्याची बरोबर येत नाही, त्यासाठी ना मी त्या पिठामध्ये ना गरम पाणी करून टाकलेलं आहे, जेणेकरून पीठ ना जरा चिकट येईल आणि भाकरी पण मला व्यवस्थित थापता येईल। तर इकडं ना पीठ वतून ठेवले, पाणी गरम होतं, हाताला चटके बसतील म्हणून ना थोडा वेळ ते पीठ तसंच ठेवलं मी। एका गॅसवर माझ्या वांग्याची भाजी आहे आणि इकडं राहिलेली कपडे आहेत ना, म्हणजे कपडे होती ना जी मी हातानेच धुतली होती आणि मशीनमध्ये फक्त सुकण्यासाठी टाकली होती, तर ती कपडे मी हातासरशी लगेच सुकवून घेतली। आता बघा माझी जे मेन कामं होती ती झालेली आहेत, आता फक्त माझं जेवणच पेंडिंग आहे, तेही मी पटापट करून घेते।
तर बघा इकडं वांगं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि मला ना बटाटा टाकायचा होता, विसरूनच गेली मी. कारण ना दोघांना पण, विहानला आणि सिटूला दोघांनाही बटाटा लागतो खायला भाजीमधला, त्यांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी म्हणूनच टाकावं लागतो बरं का बटाटा भाजीमध्ये, कुठल्याही भाजीमध्ये कडधान्याच्या वगैरे ना, त्यांच्यासाठीच एक तरी का होईना मी बटाटा टाकतेच. तर चला इकडे ना मी भाकरीचं पीठही मळून घेते. बघू शकता तुम्ही किती वेळ मळावं लागते, तेव्हा कुठं ना ते पीठ व्यवस्थित येते. भाकरी ना मला म्हणजे व्यवस्थितच येतात. चपातीपेक्षा ना मला भाकरी व्यवस्थित जमतात. कारण आमच्या इकडे ना जास्त करून भाकरीच खाल्ली जाते, तीही ज्वारीची. आणि जेव्हा लग्न झालं आणि मी कोकणात आली ना, तेव्हापासून मी ना तांदळाची भाकरी वगैरे खायला लागली. आणि त्याचबरोबर नाचणीची पण भाकरी. नाचणीची भाकरी पण मला खूप आवडते. बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी. आणि तुम्ही कधी ऐकलं आहे का, पिवळे आणि भेंडी हा पण एक ज्वारीचा प्रकार आहे. त्याची पण भाकरी होते. जर आत्ता सध्या ना ते धान्य भेटत नाहीत, जर भेटली ना तर मी तेही तुम्हाला दाखवेन नक्कीच. तर इकडे बघा कपडे वगैरे मी जे काढून टाकली होती ना सुकलेली, ती लगेच ना हातासरशी घड्या घालून ठेवते. आणि हे जे आहे ना माझा रुमाल आणि ॲप्रॉन आहे, तो माझ्या बॅगमध्ये टाकून घेते. कारण ना तो परत मला शोधावा लागणार नाही, कारण मी जे क्लासला जाते ना तिथं ते लागतं. आता ना बेडरूम वगैरे आवरून घेते आणि त्याच्यानंतर हॉल वगैरे पण आवरून घेते. मुलांना जेवण पण भरवायचं आहे मला. पापड पण खालून जाऊन आणायचे होते मला, पण म्हटलं जाऊ दे, तिकडून आल्यानंतर परत आणेन खालून, म्हणजे क्लासवरून आल्यानंतर. तुम्हाला ना मला ते दाखवायचं होतं ॲक्च्युली. मी जी ट्रिपवरून बरंच काही म्हणजे जे काही घेऊन आले ना ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण झालं आहे असं ना, मला वेळच भेटत नाही आहे. पूर्ण दिवस ना माझा कामामध्ये आणि क्लास, घरातलं, मुलांचं वगैरे ह्याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो माझा. तुम्ही बघू शकता. आज तर मी असं म्हणजे पूर्ण रुटीन आहे ना माझं डेचं, ते पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे. आणि बघा आता विहानची जेव्हा स्कूल चालू होईल ना, तेव्हा तर म्हणजे विचारूच नका. मग खूपच म्हणजे कामं वाढणारच आहेत माझी. आता जूनपासून विहानची स्कूल चालू होईल ना, मग तेव्हा तो स्कूलला जाईल ना, मग त्यावेळेस मला सकाळी लवकर उठावं लागेल. हात धुवून घे चल. स्वीटूने सकाळी नाश्ता केला, तशी ती बाहेर गेलेली. विहान पण आजकाल, पहिले तो कुणाकडे जायचा नाही, पण स्वीटूमुळे ना तो पण सतत आता बाहेर जातो. आणि आता सध्या सुट्ट्या आहेत. शेजारी पण काही मुंबईवरची मुलं आलेली आहेत, तर त्यांच्याकडे ते खेळायला जातात. स्वीटूसाठी ना मुली भेटतात खेळायला, लहान मुलं पण आहेत, पण विहानसोबत खेळायला ना एकही मुलगा नाही आहे बाजूला. त्याच्यामुळं थोडंसं त्याला ना कोण फ्रेंडच नाही आहे तिथे. तर असं बघा इकडं मी घेतलं आहे मुलांना जेवण भरवायला. पण काय आहे, विहानला आणि स्वीटूला दोघांनाही आज भाकरी खायची नाही. तसं ना स्वीटू भाकरी चपाती आवडीनं खाते, पण विहानला ना भातच लागतो. त्याला ना मला भाकरी भरवायची असते, पण तो ऐकतच नाही. तर मग मी ना त्यांना म्हटलं जाऊ दे, कारण मलाही उशीर होत होता. मला ना 1:30 वाजेपर्यंत कसंही करून पूर्ण कामं मला आटपायची होती. म्हणजे ह्यांना ना परत झोपून मला क्लासला जायचं असतं. पण काय होतं माहिती आहे, नेहमीच लेट होतो. तर आता बघा ह्यांना मी भातच दिला शेवटी, आणि मी ना नंतर मी भाकरी खाल्ली. मुलं काय भाकरी खायला मागतच नव्हती. आणि बघा जेवली तशी ना ही दोघं बाहेर परत फिरायला गेली, म्हणजे शेजाऱ्यांकडे गेली. आता काय करणार, म्हणून मी परत सगळं आवरलं, घर वगैरे झाडू वगैरे मारला आणि परत त्यांना ना बोलवून आणल्याबरोबर घरात आली ना तरी ती शांत बसत नाही. तुम्ही बघू शकता किती मस्ती चाललेली आहे यांची. तर बघा 1:30 वाजले होते आणि ह्यांना झोपायला घेतलेलं मी. आणि बघा हे बरोबर 1:45 म्हणजे 1 वाजता मी झोपवायला घेतलेलं, तर 1:45 वाजलेले ह्यांना झोपायला, म्हणजे अर्धा तास तर पकडूनच चला. त्याच्यानंतर किती शांत झोपली बघा हे. आणि आता मी ना चेंज करून सगळं तोंड वगैरे धुतलं मी. आणि हे बघा असं ना तो केसांना ना हे घालावं लागतं, जी कॅप असते ना ती घालावी लागते. तिथं केस मोकळे सोडलेले अलाउड नसतात. तर असो चेहरा वगैरे बांधून घेतला, कारण एवढं ऊन आहे ना बाहेर, विचारूच नका तुम्ही किती ऊन आहे.
तुम्हालाही जाणवतच असेल, ते काय सांगण्यासारखं नाही आहे. आणि इकडे तर खूपच ऊन आहे, गरमी तर प्रचंड प्रमाणात आहे. आता बघा मी मुलांना लॉक लावते बाहेरून, कारण दोघंही आतमध्ये शांत झोपलेत आणि मी निघाले. तर ना आत्ता मी आलेली आहे क्लासवरून. कुठल्या क्लासला जाते, काय करते, हे मी तुम्हाला हळूहळू शेअर करणार आहे. तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघत राहा. तर मग आत्ता ना मी आले क्लासवरून आणि आता बघा मी करणार आहे मुलांसाठी हॉर्लिक्स बनवणार आहे. मी ट्रिपला जाण्याच्या आधीपासून म्हणजे हॉर्लिक्स संपलेलं होतं, बनवायचं होतं, पण आमचं अचानक ट्रिपचं प्लॅनिंग झालं, त्याच्यामुळं ना मी हॉर्लिक्स बनवू शकले नाही. पण आता आल्यानंतर म्हणलं बनवून घ्यावं, कारण रोज रात्री झोपताना ना मुलांना मी दूध देते ना, तर ती ना दूधच प्यायला मागत नाही. जर दूध प्यायचं असेल ना, एक तर हॉर्लिक्स दे, नाही तर मग साखर दे. आणि तुम्हाला माहिती आहे साखर देणं तर काही चांगलं नाही आहे, तर साखर द्यावीच लागते, कारण त्यांना थोडं तरी त्याच्यामध्ये काहीतरी टेस्ट पाहिजे असते. तर आता ना मी हॉर्लिक्स बनवायला घेणार आहे. आधी हे ना, हे बघा असे काही मी काही बिया आहेत आपल्याकडे. हे आपल्या आता दुकानामध्ये बऱ्याच ठिकाणी हे आत्ता भेटून जातं बरं का, पहिले भेटायचे नाही हे सगळं, आता सगळं काही भेटतं दुकानामध्ये. तर बघा हे सगळे जे असे आहेत ना बिया, आता ह्या चारोळे आहेत बघा. हे ना आमच्या शेतामध्ये झाड होतं, मला चांगलं आठवतंय. आणि ह्याच्यावरचं जे असतं ना ते ना आंबूस लागतं खूप. चारोळ्यापेक्षा ना त्याची टेस्ट खूप छान असते. ह्या चारोळ्या, हे सूर्यफूल बघा, सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या, आणि ह्या आहेत भोपळ्याच्या बिया. ह्या कधी खाल्ल्या नाहीत मी, काढून आपण, पण हे सुकवून कसं वेगळं करत असतील बघा. तर काय करायचं शेटू, हॉर्लिक्स बनवायचं, पीनट काय बनवू, हॉर्लिक्स बनवू, तिथे सांग काय खायचंय, सांग ना मोबाईलमध्ये, सांग ना. हे सगळं टाकून बनवणार ना तुला, ओके. ओके करा सर, इथं बसायचंय. आता हिला किचन वर घेऊन बनवणार मी, तर तुम्हाला दाखवते आता बघा. आपला मोबाईल वाजणार, शांत बस. ए नको फोडू तसं, थांब थांब, शांत बस. तर बघा आता मी तुम्हाला सांगते मी हॉर्लिक्स बनवण्यासाठी काय काय घेणार आहे. तर ना मी तीळ घेतलेले आहेत, परत तुम्हाला मी ते सांगितलेच आहे, टरबूजच्या बिया, परत भोपळा असतो ना आपला त्याच्या बिया, चारोळी, परत अजून बदाम, अक्रोड, पिस्ता, परत अजून काय काजू, परत खसखस घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर खसखस सॉरी, तुम्ही ना मी त्याच्यामध्ये दिसेल ना तर तुम्ही लक्ष करा थोडंसं, कारण मी सांगताना थोडंसं विसरते. तर हे जे आहेत ना, हे सगळे जे ड्रायफ्रूट्स असतात ना, जे हेल्दी असतात, हे बघा, हे ना कारळाचं सॉरी सूर्यफूल असतं ना, हे त्याच्या बिया असतात. आम्ही लहान असताना ना खूप खायचो. तर मी ना जेव्हा सूर्यफूल वगैरे जेव्हा ते मोठे मोठे फूल असतं बघा सूर्यफुलाचं, तर त्याच्यावर ना असं काठीने मारलं ना तर त्या बिया उडून बाहेर यायच्या. तर ती कामंही मी केलेली आहेत. तर तेव्हा आम्ही खूप असं एक बोंड हातामध्ये घ्यायचं, म्हणजे सूर्यफुलाचं एक फूल असतं ना त्याला आम्ही बोंड म्हणायचो. ते हातात घ्यायचं आणि त्यातल्या एक एक बिया आम्ही अशा खात फिरायचो. ते लहानपणीचे दिवस होते, आजही आठवतात. तेव्हा ते फुकट मिळायचं, आता हे विकत आणून खावं लागते. पण असो, मुलांसाठी सगळंच काही करावं लागतं, आणि जेवढं होईल तेवढं हेल्दी देण्याचा प्रयत्न मी करते. तर बघा सगळं काही बघा मी भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये ना पूर्ण दिसेल तुम्हाला तीळ आणि काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, आणि ह्या ज्या तुम्हाला सगळ्या बिया दाखवलेल्या मी, टरबूज, सूर्यफूल, परत चारोळी, परत भोपळ्याच्या बिया, ह्या सगळ्या ना व्यवस्थित, म्हणजे जास्त भाजायच्या नाहीत, फक्त त्याच्यामध्ये ना कडकपणा यावा म्हणून असं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे
थोडंसं गरम कढईमध्ये ना थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे त्यांना थोडंसं कडक होतात. तर बघा ना, त्यानंतर मी सगळं झाल्यानंतर ना मी मखाने भाजून घेतले. आणि मखाने भाजल्यानंतर बघा मुलं काही गप्प बसत नव्हते, म्हणून त्यांना देण्यासाठी ना मखाने बाकीचे थोडेसे घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तूप टाकून मी ते भाजून घेतले आणि ते कढईमध्ये तसेच ठेवले. आणि पहिले खाली जाऊन आहे ना मी, कारण 4 वाजून गेलेले, खाली जाऊन पापड आणले वरती. पापड आणल्यानंतर दोघांनाही बघा ते मखाने दिलेले आहेत मी खायला. दोघांनाही खूप आवडतात. त्याच्यामध्ये ना थोडा चाट मसाला वगैरे टाकला ना तरी चालेल, किंवा हळद टाकली ना तरी पण चांगलंच आहे. तर इकडं ना ते सगळं काही मी जे भाजून घेतलेलं ना ते सगळं थंड झालेलं आता, म्हणजे एवढं गरम गरम आपल्याला वाटायचं नसतं, ते थंड झालेलं. ते थंड झाल्यानंतर बघा मी मिक्सरला सगळं काही वाटून घेते आणि वाटून घेऊन लगेच चाळणीने ना ते बारीक म्हणजे गाळून घ्यायचं. कारण काय होतं, मिक्सरमध्ये ना काही वेळेस ना थोडंसं तुकडे वगैरे राहतात, त्याच्यामुळं बारीक चाळणीतून म्हणजे माझ्याकडे ना ही पुरण वाटतो ना आपण, ती चाळणी आहे. तर त्याच्यामध्येच ना मी हे गाळून घेतले व्यवस्थित, आणि जे मोठं होतं त्याला परत वाटलं आणि परत ते गाळून घेतले, व्यवस्थित मिक्स केलं. आता त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी अजून काय काय टाकणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये टाकते मिल्क पावडर, आणि हे बघा हे कोको पावडर टाकलेलं आहे मी. आता त्याच्यानंतर टाकणार आहे कस्टर्ड पावडर आणि वेलची. तर ही आहे कस्टर्ड पावडर, ही ना जी सुट्टी भेटते ना त्यातलीच आहे ही. तर बघा एवढं सगळं मी व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर ना मी हे डब्यामध्ये भरून घेतलं. हातासरशी पडलेली भांडी वगैरे घासली आणि लगेच लादी वगैरे पण पुसून घेतली. आणि हे जे बनवलं होतं हॉर्लिक्स ना ते व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर बघा असा होता आजचा माझा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यामुळे मला ना आणखीन थोडं मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी.